पेरणी कर्माची एक प्रेरणादायी कथा. आपण गुपचूप केलेले वाईट काम कोणालाच दिसत नाही असे आपल्याला वाटते, पण जेव्हा त्या कर्माचे फळ आपल्यासमोरच उभे राहते तेव्हा पायाखालची जमीन सरकते. आजची गोष्ट अशाच एका माणसाची आहे. एका छोट्याशा गावात राघव नावाचा एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक सुतार राहत होता. दिवसभर कष्ट करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याचा एकच नियम होता, काम नेहमी प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट दर्जाचे करायचे. त्याच गावात धनीराम नावाचा एक श्रीमंत पण लोभी कंत्राटदार राहत होता. त्याला कमी खर्चात जास्त नफा कमवण्याची सवय होती. त्यामुळे तो अनेकदा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून लोकांची फसवणूक करत असे. एके दिवशी धनीरामने राघवची प्रामाणिकता आणि कामातील कौशल्य पाहून त्याला एक मोठे काम दिले. तो म्हणाला, राघव, शहराबाहेर एका सुंदर टेकडीवर मला एक आलिशान लाकडी बंगला बांधायचा आहे. मी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे. तोपर्यंत हा बंगला पूर्ण तयार झाला पाहिजे. राघवने आनंदाने काम स्वीकारले आणि मनापासून कामाला सुरुवात केली. परंतु काही दिवसांनी त्याच्या मनात एक चुकीचा विचार आला. धनीराम मला एवढ्या मोठ्या कामाचे फारसे पैसे देत नाही. तो इथेही नाही. जर मी थोडे हलके लाकूड आणि स्वस्त साहित्य वापरले तर माझे बरेच पैसे वाचतील. त्यालाही काही कळणार नाही. पहिल्यांदाच राघव आपल्या प्रामाणिकतेच्या मार्गावरून भरकटला. त्याने बंगला बाहेरून अतिशय सुंदर बनवला, पण आतून निकृष्ट दर्जाचे लाकूड आणि कमकुवत साहित्य वापरले. त्याला वाटले, हे वाईट कर्म कोणालाच कधी कळणार नाही. काही महिन्यात बंगला पूर्ण झाला. धनीराम परत आला. त्याने बंगल्याची पाहणी केली आणि आनंदाने म्हणाला, वा राघव, तू तर अप्रतिम काम केले आहेस. राघवच्या मनात समाधान होते की त्याचे चुकीचे काम लपून गेले. त्याने धनीरामकडे मजुरीचे पैसे मागितले. धनीराम हसला. त्याने आपल्या खिशातून बंगल्याच्या मुख्य दरवाजाची चावी काढली आणि ती राघवच्या हातावर ठेवत म्हणाला, राघव, तू अनेक वर्षे माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम केलेस. हा बंगला मी दुसऱ्या कोणासाठी नाही, तर तुझ्या प्रामाणिक सेवेबद्दल तुला भेट म्हणून बांधायला सांगितला होता. आजपासून या घराचा मालक तू आहेस. हे शब्द ऐकताच राघवच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्याला स्वतःवरच प्रचंड राग आला. तो मनात म्हणाला, जर मला आधी माहीत असते की हा बंगला माझ्यासाठीच आहे, तर मी या जगातील सर्वोत्तम लाकूड आणि साहित्य वापरले असते. मी माझ्याच हाताने माझे नुकसान करून घेतले. मित्रांनो, आपले आयुष्यही अशाच एका बंगल्यासारखे आहे. दररोज आपण जे विचार करतो, जे बोलतो आणि जी कृती करतो ती त्या बंगल्याची एक एक वीट असते. आपल्याला वाटते की आपले चुकीचे कर्म, आळस किंवा फसवणूक कोणालाच दिसत नाही, पण शेवटी त्या कर्माचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. म्हणूनच नेहमी चांगले विचार करा, प्रामाणिकपणे काम करा आणि इतरांचे भले करा. कारण आज आपण ज्या कर्माची पेरणी करतो, उद्या त्याच कर्माचे फळ आपल्याला मिळते. लक्षात ठेवा, चांगल्या कर्माची सुवर्ण चावी सुख, समाधान आणि समृद्धीचे दरवाजे उघडते.
तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.